8 नोव्हेंबर 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेतला होता। मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील 8 जिल्हा बँकेत तब्बल 102 कोटी रुपयांची रोख रक्कम पडून असल्याची धक्कादायक बाब समोर आली। रिझर्व्ह बँकेच्या चुकीच्या धोरणामुळे हे पैसे अडकून पडलेले आहे। सध्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे, त्यामुळे जिल्हा बँकांची ही अडचण निर्माण झाली आहे। या नोटा हिशोबात धरायच्या का नाहीत याबाबत बँका गोंधळात आहे। या प्रकरणी आता एप्रिल महिन्यात सुनावणी होणार आहे। त्यात काय महत्त्वाचा निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार। तर कोणत्या बँकेत किती पैसे आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कोल्हापूर मध्ये खरं तर 25.3 कोटी रुपये असल्याची माहिती समोर येते। पुण्यातील बँकेत 22.2 कोटी रुपये पडून आहेत, तर नाशिकच्या बँकेत 21.3 कोटी रुपये असल्याची माहिती आहे। सांगलीमध्ये 14.5 कोटी, तर अहिल्यानगरमध्ये 11.7 कोटी रुपये, नागपूरमध्ये 5 कोटी रुपये पडून आहेत, तर वर्धातील बँकेत 78 लाख रुपये असल्याची माहिती आहे। अमरावतीमध्ये 11 लाख, आपल्यासोबत राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर आनसकर सर आहेत। सर, नेमकं काय आहे हे नोटबंदीमुळे हे जे काही नुकसान झालेलं आहे किंवा हा फटका बसलेला आहे याचं कारण काय आहे? सगळ्या बँकांनी 30 डिसेंबर 2016 पूर्वी या नोटा रिझर्व्ह बँकेच्या करन्सी चेस्टमध्ये जमा करण्यासाठी या नोटा ते घेऊन गेले होते। पण त्यावेळेला त्या करन्सी चेस्टमध्ये अतिशय फुल असल्यामुळं, जागा नसल्यामुळं करन्सी चेस्टने त्यांना सांगितलं, पीडीसीसी बँकेला तर लेखी दिलेलं आहे की आमच्याकडे जागा नाही, त्यामुळे तात्पुरतं तुम्ही ह्या नोटा स्वतःकडे रिटेन करा आणि ज्यावेळी रिझर्व्ह बँक तुमच्याकडे मागून घेईल त्यावेळी आमच्याकडे ते परत द्या, आम्ही ते हिशोब करून परत घेऊ। आणि नेमकं असं पत्र दिल्यानंतर अनेक बँकांना पत्र दिलं की मला माहीत नाही, पण पीडीसीसीला मात्र नक्की पत्र दिलं आहे। आणि तोपर्यंत त्याच्या आतमध्येच रिझर्व्ह बँकेने नोटा मागून घ्यायच्या आतमध्येच एक केंद्र शासनाकडे जे सर्क्युलर निघालं की याच्या नंतरच्या नोटा तुम्हाला घेता येणार नाहीत। त्यामुळे त्या नोटा रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या नाही। त्यामुळे सगळ्या बँकांनी मिळून सर्वोच्च न्यायालयामध्ये दावा केला। सर्वोच्च न्यायालयामध्ये इंटरिम स्टेजला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की परत एकदा तुम्ही रिझर्व्ह बँकेकडे मागणी करा। तशा प्रकारची मागणी या बँकांनी केली, केंद्रीय स्तरावर केली, फायनान्स मिनिस्टरकडे केली, सहकार खात्याकडे, सहकार मंत्र्यांकडे केली, पण अजूनपर्यंत ते मागणी नाकारण्यात पण आलेली नाही किंवा मंजूर करण्यात पण आलेली नाही। त्यामुळे अशा प्रकारे अजून तिथं ते पेंडिंग केस आहे। मध्यंतरी नुकतंच पीडीसीसीने परत एकदा की सर्वोच्च न्यायालयामध्ये एक विनंती अर्ज केला की ती केस परत एकदा आमची हिअरिंगला घ्या, आणि सर्वोच्च न्यायालयाने ते मान्य केलं। आता एप्रिलमध्ये त्याचं हिअरिंग होईल आणि हिअरिंग झाल्यानंतर निश्चित काय आहे तो प्रकार पुढे येईल। सुप्रीम कोर्ट आता यावर काय महत्त्वाचा निर्णय देणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। पण आमच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं सगळ्या नोटा भरल्यानंतर सुद्धा 25 कोटी रुपयाच्या नोटा या शेवटच्या क्षणापर्यंत स्वीकारल्या गेल्या नाहीत। या नोटा आता RBIला स्वीकाराव्या लागतील, कारण त्या नियमाप्रमाणे बँकेच्या नोटा आहेत, त्याच्या सगळी तपासणी झालेली आहेत। कुठून नोटा आल्या, काय त्याची सगळी माहिती त्यांनी घेतलेली आहे। याशिवाय देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांची सुद्धा अहमदाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, तिथं सुद्धा काही नोटा स्वीकारल्या नाहीत असं स्वतःच अमित शाह साहेब अजितदादा पवारांना सांगत होते। मला वाटते लवकरात लवकर फायनान्स अर्थ मंत्रालयानं हा मध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि या नोटा स्वीकारल्या पाहिजेत अशी माझी त्यांना विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।